राज्यभरात मागील 3 ते 4 दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ पाहायला मिळते आणि साहजिकच यामुळे चटके देखील उन्हाचे जाणवत आहेत. नेमके कारण काय आहेत, अचानक एवढं ऊन का वाढलंय हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत IMD चे सायंटिस्ट सानप सर आहेत. सर, आपण जर बघितलं तर पुण्यापासून राज्यभरात अनेक शहरांमध्ये अचानक तापमान काय एवढं वाढलेलं आहे, उन्हाचे चटके जाणवत आहेत, सध्या काय स्थिती आहे राज्यभरात? ओके. मागील 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा जास्त आहे. आणि कालचं जर कमाल तापमान जर आपण बघाल तर इथं बघू शकतो की मुंबईमध्ये 38.4 डिग्री सेल्सिअस, ठाण्यामध्ये 39.6 डिग्री सेल्सिअस आणि उत्तर कोकणातील पालघर असेल किंवा इतर डहाणू असेल तिकडे सुद्धा 35-36 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद आपल्याला झालेली दिसून येते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जर विचार कराल तर सोलापूरमध्ये आपण बघू शकतो काल 39.4 डिग्री सेल्सिअसची नोंद झालेली आहे आणि बहुतांश ठिकाणी 36-37 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद आपल्याला मागील 24 तासांमध्ये झालेली दिसून येते. विदर्भाचं जर बघाल तर अकोला इथे 40.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे आणि ते सर्वाधिक आहे. तर ही सगळी परिस्थिती कशामुळे निर्माण झाली तर हवामानामध्ये म्हणजे वातावरणामध्ये 3 ते 5 किलोमीटरच्या दरम्यान प्रतिचक्रवाती म्हणजेच अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे आणि त्यामुळं काय होतं की हवा खालच्या बाजूनी दाबली जाते आणि म्हणजे अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन इज काइंड ऑफ हाय प्रेशर. तर ते हवा दाबली जाते खालच्या दिशेने आणि निरभ्र आकाश असतं आणि अशा परिस्थितीमध्ये सूर्याकडनं येणारे किरणे त्याची तीव्रता जास्त असते आणि ढग नसतात. तर अशा परिस्थितीमध्ये तापमान वाढत जातं आणि अशीच परिस्थिती आपल्याला गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये दिसून येते. महाराष्ट्राबरोबरच गुजरातमध्ये सुद्धा खूप जास्त तापमानाची नोंद होताना दिसते. आपण बघू शकतो की बऱ्याच ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे आणि तिकडे हीट वेव्ह कंडिशन सुद्धा आहेत. सर, सगळ्यांना प्रश्न असा पडतो की मार्च महिन्यामध्ये उन्हाळ्याला सुरुवात होते, अगदी सुरुवातीलाच थेट 40, मुंबईला देखील 38, कुठेतरी 36, म्हणजे टेम्परेचर एवढं सुरुवातीलाच का वाढतंय अचानक? त्याचं कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे या सगळे चेंजेस होत आहेत आणि ते अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन गुजरात आणि महाराष्ट्र रिजनवर स्थित आहे. तर आपण बघू शकतो की गुजरातमध्ये तापमान जे आहे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे आणि त्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावर आहे, पण गुजरात इतका नाही आहे. तर आपल्या तिथे सुद्धा तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे आणि काही ठिकाणी हीटवेव्ह कंडिशन्स आहे, ज्यामध्ये कोकण किनारपट्टीचा, उत्तर कोकण किनारपट्टीचा भाग मुंबई असेल आणि विदर्भ असेल, इथे हीटवेव्ह कंडिशन्स आहे आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तापमान जास्त आहे परंतु हीटवेव्ह कंडिशन नाही आहे. सर, पुढील येणारे 3-4 दिवस त्याचं हवामान कसं असणार आहे, काय अंदाज IMD कडून वर्तवला जातोय? येस, आता इथं आपण बघू शकतो की प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडनं दिला गेलेल्या अंदाजानुसार पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड हे जे रिजन आहे आणि अकोला, विदर्भातील अकोला डिस्ट्रिक्ट्स असेल, या ठिकाणी हीटवेव्ह कंडिशन्स आहेत आणि हीटवेव्हचा फोरकास्ट दिला गेलेला आहे. आणि इतर ठिकाणी तापमान जरी जास्त असलं तरी काही वॉर्निंग्ज आता दिली गेलेली नाही, परंतु तापमान जास्त असल्यामुळं आपण नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 11 तारखेला म्हणजे उद्यासाठीचा जर फोरकास्ट बघाल तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड यासाठी येलो अलर्ट आहे आणि अकोल्यासाठी सुद्धा येलो अलर्ट आहे. इतर ठिकाणी काही अलर्ट दिला गेलेला नाही. त्यानंतर 12 तारखेला तापमानामध्ये सुधार आपल्याला जाणवेल, 1-2 डिग्री सेल्सिअसनी कमी आपल्याला दिसू शकतो. आणि 13 आणि 14 तारखेनंतर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि 14 नंतर 14, 15 आणि 16 ह्या 3 तारखांना विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच हीट वेव्ह जे आहे येणारे 2 दिवस आहे आणि त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे आणि पावसाचा अंदाज असल्यामुळे तापमान थोडंसं कमी होताना जाणवेल. अर्थात जर आपण बघितलं तर सरांनी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. जर आपण बघितलं तर हीट वेव्ह पुढील 2 दिवस राज्यातील काही शहरांमध्ये राहणार आहे. प्रामुख्याने अकोला असेल, विदर्भ, त्याचबरोबर ठाणे असेल, रायगड या भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हीट वेव्ह असण्याची त्या ठिकाणी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर 2 ते 3 दिवसानंतर काही भागांमध्ये जर आपण बघितलं तर पावसाचं देखील अंदाज
विजाच्या कडकडांसह वर्तवण्यात आलेला आहे. अर्थात वातावरणात बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण काही शहरांमध्ये ज्या पद्धतीने तापमान वाढलेलं आहे आणि त्यामुळं हीट वेव्ह देखील या ठिकाणी काही शहरांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळं जर घराच्या बाहेर पडत असाल तर नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे. सुरुवातीपासूनच आपण बघतोय जसं उन्हाळा सुरू झालेला आहे, तापमान सामान्यपेक्षा जास्त काही शहरांमध्ये दिसतोय आणि त्याचाच इम्पॅक्ट सरांनी या ठिकाणी समजून सांगितलंय. आणि पुढील 2 दिवस अजून सुद्धा हीट वेव्ह काही शहरांमध्ये राज्यात असणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.